हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊन जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सूतोवाच संप्रतिष्ठे द्वारकायां जिष्णो बंधु दिदीक्षया, ज्ञातुं च पुण्यश्लोकस्य कृष्णस्य च विचेष्टितम्। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे इकडे भगवान गोपालकृष्ण द्वारकेला गेले, त्यांच्या सोबत अर्जुनही गेलेले होते। अनेक दिवस 7 महिने जवळपास झाले, अर्जुन अजून आला नाही, त्याचा काही निरोप नाही किंवा त्या संबंधीची काही वार्ता कळाली नाही। द्वारकेमध्ये काय चाललंय याचं वर्तमानही कळालं नाही, म्हणून युधिष्ठिर थोडा अस्वस्थ झाला आणि विचार करू लागला की अजून अर्जुन का आला नसेल, आणि मला सध्या ज्या काही गोष्टी दिसतायत त्या अशुभ अशा गोष्टीचं प्रत्यंतर मला येऊ लागलेलं आहे। त्याच्या काही सूचक गोष्टी मला दिसू लागलेल्या आहेत। काय काय दिसतात? अरिष्ट दिसू लागलेत। काय काय अरिष्ट दिसू लागलेत? अहो, मी एवढं राज्य चांगलं करतोय, परंतु ददर्श घोर रूपाणी काहीतरी भयानक होणार आहे याची सूचना, याचा अंदाज युधिष्ठिराला आलेला आहे आणि काहीतरी भयंकर होतंय, होऊ घातलेलं आहे। कालाची गती मोठी रुद्र भयानक वाटू लागलेली आहे। कालस्य गतिम रौद्राम विपर्यस्तु धर्मिणः, विपर्यस्तु ऋतुधर्मिणः, सगळे ऋतूंचे धर्म बदलले। पहा, ही सूक्ष्मता पर्यावरणाच्या संदर्भातली जी जाणीव आहे, आजच्या काळात आपण म्हणतो ही पर्यावरणाच्या संदर्भातली सूक्ष्म जाणीव या अतींद्रिय ज्ञान असलेल्या युधिष्ठिराला झालेली आहे की ऋतूमध्ये बदल झालाय। ज्या ज्या वेळेला जे जे व्हायला पाहिजे ते होईना, बदल आता तर किती झालाय, त्यावेळेला नुसता सुरुवात होती पण हे त्यांच्या लक्षात आलं। पावसाळ्याच्या काळात पाऊस पडत नाही, उन्हाळ्यामध्ये ऊन तापत नाही, हिवाळ्यात पाऊस पडतो, त्याचप्रमाणे पाऊस पडला तर तो अतिवृष्टीच्या स्वरूपात पडतो, लोकांचं नुकसान होतं। पापी असीम नृणाम वार्ताम, आणि माझे जे गुप्तहेर आहेत, ज्या वार्ता घेऊन येऊ लागलेले आहेत, त्या वार्ता मोठ्या वाईट आहेत। इथं तर वर्तमानपत्रात रोज आपण बघतोय, आपण कंटाळून गेलो नव्हे, आता आपलं कातडं हे गेंड्याच्या कातड्यासारखं झालंय। रोज वार्ता आहेत, खून आहेत, अत्याचार आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या आहेत, मारे आहेत, लुटा आहेत, लुटारूपणा आहे, वाहनांचा ॲक्सिडेंट आहे, काही वाटत नाही आपल्याला। पण या वेळेला युधिष्ठिराला फक्त काही गोष्टी कळाल्या। कोणत्या? ते म्हणतात लोक रागीट होऊ लागलेले आहेत, लोभिष्ठ झालेले आहेत आणि खोटेपणाने वागू लागलेले आहेत। अहो, माझ्या राज्यामध्ये लोक खोटेपणाने वागू लागतात, अमृतात्मना, आणि केवळ शाठ्य म्हणजे खोटेपणा, दांभिकपणा हा सुरू झालेला आहे। जिव्यप्रायम व्यवहृतम शाठ्य मिश्रणच सौहृदम। लोक जी मैत्री करतात, मित्रता करतात, त्या मित्रतेच्या मागे निर्लेप असा मित्रत्वाचा दृष्टिकोन नाहीये, प्रेमाचा दृष्टिकोन नाहीये, मग काय स्वार्थ आहे, स्वार्थमूलक प्रेम सर्व करू लागलेले आहेत, हे त्याला जाणवलंय। स्वार्थमूलकता सगळीकडे भिनलेली आहे, लोक प्रेम उगस करत नाहीत, लोक मैत्री उगस करत नाहीत, त्याच्या मागे स्वार्थ दडलेला आहे। ही स्वार्थांधता, ही स्वार्थ मिश्रितता, सौहृद
अंतःकरणपूर्वक प्रेम करायला पाहिजे, पण नाही, मला काहीतरी लाभ मिळेल म्हणून प्रेम आहे, व्यवहार आहे हा सगळा. हे पाहिल्याबरोबर पितृमातृ सुहृद भ्रातृ त्यांच्याकडे ज्या वार्ता येत होत्या, गुप्तहेर जे वार्ता आणत होते, त्या वार्तेमध्ये त्यांनी सांगितलं काय काय चाललंय राज्यामध्ये. ते म्हणतात, अहो आई बापात भांडण होऊ लागले. काय भांडण होऊ लागले? हो. कोणाकोणात भांडण सुरू आहे? पितृमातृ सुहृद आई बापात भांडण आहे, भावाभावात भांडण आहे, बहिणी भावात भांडण आहे, बहिणी बहिणीत भांडण आहे, मित्रामित्रात भांडण आहे. आणि एवढंच नव्हे तर दंपती नांचकलकलम. अहो दंपती जे एकरूप आहेत, दंपती शब्द हा एकत्वासाठी वापरला जातो. जाया पतीम दंपती, जाया आणि पती ह्या दोन्हीचा एक शब्द झाला दंपती. म्हणजे यामध्ये अर्थ असा आहे की एकत्व अपेक्षित आहे. दंपती शब्दाने एकत्व अपेक्षित केलेलं आहे, पण या ठिकाणी एकत्वाच्या ऐवजी द्वैत सुरू आहे. आणि मनोरा बायकोमध्ये सुद्धा भांडण आहे. कन्या विक्रियणम तातम सुतम पितरोर पोषकम. अहो काय वाईट स्थिती आली, लोक मुलीला विकू लागले, त्याचप्रमाणे हुंडा घेऊ लागले. थोडक्यात हुंडा घेऊ लागले. काही वेळेला आपण आता मुलाकडून हुंडा घेण्याची पद्धत सुरू झाली. पूर्वी मुलीकडून सुद्धा हुंडा घेतला जात असे. तेव्हा कन्या विक्रय, पैसे घेऊन मुलगी देण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होऊ लागलेली आहे. पैसे घेऊन मुली, कारण मुलांचे लग्नच होईना आणि लग्न ही मोठी समस्या निर्माण झाली. मग जे बाप आहेत, मुलीचे बाप, ते पैसे घेतात आणि मुली देऊ लागले. ही त्या काळातल्या घटना आहेत. निमित्तान्यत्य रिष्टानी, काय भयानक अरिष्ट येऊ लागले हो. काळाची गती बदलली. ब्राह्मणान वेद विमुखान. अहो ब्राह्मण समाज आहे, ब्राह्मण पण वेद शिकत नाहीये, वेदापासून परावृत्त झाला. अहो तुम्ही ब्राह्मण आहेत, तुमची मुंज झाली आहे, मग तुम्हाला संध्या येऊ नये का? तुम्ही मंत्र म्हणू नयेत का? तुम्ही सूर्योपासना करू नये का? पण नाही, त्याही काळामध्ये ही सुरुवात झाली होती. ब्राह्मण वेद शिकत नव्हते आणि सगळ्या प्रकारचे लोक बदलू लागलेले आहेत. केवळ अधर्म वाढू लागलेला आहे. आणि असा सगळा विचार त्यांच्या समोर दिसतोय. आणि या वेळेला युधिष्ठिर म्हणतात, अहो भीमाला बोलावलं. अरे भीमसेना, तुझा भाऊ जाऊन किती दिवस झाले? आज सप्ताधुना मासा, 7 महिन्याचा कालावधी लोटलाय, पण अजून अर्जुनाची काही वार्ता नाही. गता सप्ताधुना मासा. भीमसेना तवानुटा. हे भीमसेना, तुझा धाकटा भाऊ अजून आला नाही. का बरं आला नसेल? अपि देवर्षिणा सृष्टा. आणि मग मनात शंका उपस्थित केली. देवर्षी नारद आणि तुंबरू जे आलेले होते त्यांनी सांगितलं होतं की काळाची गती बदललेली आहे. काळ बदललाय, काळ बदलतोय आणि काळ बदलतोच. काळ मागे लागला, थांबला तो संपला. आपल्याला माहिती आहे ना, कायदा जाणा गतीचा. काळ मागे लागला, गतीचा कायदा आपल्याला कळला पाहिजे. आपण हे कळलं पाहिजे आपल्याला की काळ तोच तो राहत नसतो, काळ बदलतो. झाडाची सावली ही तशीच राहत नसते. झाडाखालची सावली सकाळी वेगळ्या ठिकाणी आहे, दुपारी वेगळ्या ठिकाणी आणि संध्याकाळी वेगळ्या ठिकाणी आहे. का हो? कशामुळे? सूर्याच्या अपेक्षेने सावली आहे. तशी काळाच्या अपेक्षेने आपण आहोत. आपल्याला काळ कळला पाहिजे. ज्याला काळ कळाला तो जिंकला. आणि म्हणून कालाचं ज्ञान ज्या ऋषीमुनींना होतं, त्यांनी वेदज्ञ होते, ज्ञानी होते, त्रिकालज्ञ होते. या नारदाने सांगितलं, अहो काळाची गती बदललेली आहे. अपि देवर्षणादिष्टा स कालोऽयमुपस्थितः. नारदाने सांगितल्याप्रमाणे तो काळ आला का काय? अशा प्रकारची शंका युधिष्ठिराच्या मनात निर्माण झाली. आणि त्यांनी सांगितलं की बहुधा तोच काळ आला असावा. कोणता? की आता तस्मान लोक बदलले, लोकाची वृत्ती बदलली. मला सगळ्या गोष्टी अशा जाणवू लागल्या. भीमसेनाला धर्मराज म्हणतात, अहो माझा डावा बाहूच फुरू लागलाय. कशामुळं? मला असं वाटतंय काहीतरी अरिष्ट येत आहे, काहीतरी भयानक होतंय, वाईट होतंय, याची सूचना तर नाही. का बरं माझा डावा हा डोळा, डावा
बाहू हा स्फुरण पाहू लागलाय. त्याप्रमाणे सगळ्या अंगाचा घामघाम तर होऊ लागलाय आणि मन कशात लागे ना. त्याचप्रमाणे सारमेयो, कुत्रे ओरडू लागलेले आहेत विनाकारणच. रात्री दिवसा कधीही कुत्रे ओरडतायत, दिवाभीतो ओरडतायत. मृत्यूदूत कपोतोय, मृत्यूदूत म्हणजे दिवाभूत, ज्याचं आपण नाव घेत नाही. त्याचप्रमाणे कपोत, उलूक हे ओरडू लागलेत आणि त्यामुळं मन विदीर्ण होऊ लागले. त्याचप्रमाणे धूम्रा दिशा परिधया, सगळीकडे धुरकट 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 दिशा दिसू लागल्यात. सूर्य देखील नेहमीप्रमाणे प्रकाशमान वाटत नाहीये आणि वारा सुद्धा खरंच स्पर्शाने वाहू लागलेला आहे. वाराई मंद सुगंध असा वारा दिसेना. वायुर्वाती खरं स्पर्शो रजस, अर्थात सगळीकडे धुलीमय वातावरण दिसू लागले. वारा देखील या ठिकाणी सुगंधी आणि आनंदी वाटत नाहीये. खरं खरखरीत स्पर्शासारखा वारा दिसू लागलेला आहे. आणि आकाशामधून पाऊस पडायच्या ऐवजी काहीतरी वाईट गोष्टीचा, ऍसिडचा पाऊस पडू लागलाय. मध्यंतरी पडला ऍसिडचा पाऊस, अश्रू वर्षांती जलदा, अश्रू कुवांचा पाऊस, वाईट गोष्टीचा पाऊस आकाशातून पडू लागलेला आहे आणि सूर्याचे तेजही कमी झालंय. त्याचप्रमाणे अग्नी सुद्धा पेटणं लवकर. अग्नीलाही काय, अग्नी लवकर पेटत नाही, पेट घेत नाही. आणि एवढंच नव्हे तर गाईला वत्स पेईनाशे झालेत. असं का झालं हो? न वत्सा न दोही. वत्स खरं म्हणजे गाईकडे धाव घेत असतात, पण तसं वाटे ना. न पिबती स्तनम वत्सा न दुह्यंती क्षमातराहा. त्याचप्रमाणे कोणालाच कोणाबद्दल प्रेम वाटेन असं झालं. गाईला वत्साबद्दल प्रेम नाही, वत्साला गाईबद्दल आकर्षण नाही. त्याचप्रमाणे मुलाला बापाबद्दल प्रेम नाही. या ठिकाणी बाप आणि मुलगा यांचं नातं एकरूप असायला पाहिजे, पण जिथे आई बापाशी भांडण सुरू आहे, त्याचप्रमाणे नवरा बायकोमध्ये भांडण आहे आणि सगळीकडे सगळे आश्रम शून्यवत वाटू लागलेले आहेत. इमे जनपदाग्रामा पुरोद्यान कराश्रमा. आश्रमामध्ये श्रम हरले पाहिजेत. तो आश्रम, आश्रम शब्दाचा अर्थ जिथे श्रम नाहीसे होतात तो आश्रम. पण इथे आश्रमामध्ये सुद्धा आनंद वाटेन असा झालाय. कोणत्याच ठिकाणी मन रमत नाही. असं का झालं रे भीमसेना? असं विचारायला लागलेत. आणि मग विलोक्यात विघ्नहृदयो, माझं मन स्थिर राहीना, माझं मन चंचल होऊ लागलंय, माझ्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण होऊ लागलाय. असे महा उत्पात का होत असतील? का भगवंतांनी ही पृथ्वी सोडली की काय? कदाचित भगवंताचे पावलं पृथ्वीपासून दुरावले असले पाहिजेत, म्हणूनच असं घडतंय. अधोवदन बिंदून आणि असा विचार करत 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 असतानाच एकदम अर्जुनाची स्वारी आली. अर्जुन आले. अर्जुन आल्याबरोबर, अरे अर्जुन आला पण नेहमीसारखा आनंदी दिसत नाही. काय झालं? युधिष्ठिर विचारतो, काय झालं अर्जुना? खाली का पाहू लागलास? माझ्याकडे का पाहत नाहीस? पादयोर निपतित, पायाकडे दृष्टी आहे. अधो वदन मग बिंदू, खाली बघू लागलाय. डोळ्यामधून अश्रू दाटलेत, कंठ रुद्ध झालाय आणि गप्प त्यांच्यासमोर धर्मराजासमोर उभा आहे. आता या धर्मराजाचे अनेक प्रश्न धर्मराज त्यांना विचारतोय. काय झालं अर्जुना, आला तू? आणि मग जे प्रश्नांचा भडीमार केलाय. का अर्जुना, बरे आहेत ना सगळे? आपण जसं विचारतो सगळे ठीक आहे ना, सगळं ठीकठाक आहे ना, तसं विचारलं त्यांनी. सगळे बरे, सुखमासते, सगळे आनंदित. मधुभोज दाशारहा यादव कुल. मग यादव कुल अनेक विभागामध्ये वाटलेलं होतं. त्यामध्ये मधु होते, त्याचप्रमाणे भोज होते, दशार होते, सात्वत होते, वृष्णीकुल होतं, अंधक कुल होतं. या सगळ्या कुलांमध्ये यादव कुल वाटलेलं होतं. हे सगळे आनंदित आहेत ना, कारण या सगळ्याचे प्रमुख भगवान गोपालकृष्ण होते. सगळे मजेत आहेत. आपली सगळी मामा
मंडळी सगळी मजेत आहेत, वसुदेवादिक सगळे मजेत आहेत. त्याचप्रमाणे मामी सगळ्या चांगल्या आहेत ना, वसुदेव देवकी आणि इतर सगळ्या सप्तमाता, सप्तस्वसा रस्तत्पत्न्यो मातुलान्य सहात मजा. आपल्या मामाकडली सगळी मंडळी खुश आहे ना, आपले सगळे भाऊ मजेत आहेत ना. त्याचप्रमाणे गद, सारण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे सगळे आनंदी आहेत ना. जे प्रश्नाचा भडीमार करायला सुरुवात केली आणि प्रद्युम्न जो 10,000 योद्ध्याबरोबर एकटा युद्ध करतो त्याला म्हणतात महारथी. महारथी शब्द कशासाठी येतो तर जो 10,000 सैनिकांच्या बरोबर एकटा युद्ध करतो त्याला महारथी म्हणतात. तेव्हा असा महारथी असलेला प्रद्युम्न आनंदित आहे ना. आणि असं ते कुशल चिद्यैर सगळे भगवंताच्या गोपालकृष्णाच्या सगळ्या प्रेमाने आणि त्यांच्या ताकदीवर सगळे खुश असले पाहिजेत. भगवंताच्या पत्नी सगळ्या आनंदात असते आहेत ना. आणि प्रद्युम्न सर्व वृष्णीनाम, भगवंत गोपालकृष्ण जिथे तिथं दुःख असण्याचं काय कारण आहे हो. सुषेण चारुदेशनश्च, सुषेण चारुदेशन, त्याचप्रमाणे जांबवती सुत हे सगळे आनंदी आहेत ना. असे प्रश्न विचारत गेले नंद, सुनंद, शीर्षान्या आणि भगवान गोपालकृष्ण, भगवान गोविंद, बलराम दादा हे तर असतीलच. त्यांची सुधर्मा सभा ती मोठी चांगली चालली असेल. भगवंताचा अवतार हा झाला तो मंगलाय च लोकानां क्षेमाय च भवाय च, जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाचं पारमार्थिक आणि जगाचं सांसारिक कल्याण करण्यासाठी भगवंताचा अवतार झालेला आहे. तेव्हा ज्या भगवंताच्या बाहुदंडाच्या बळावर ही सगळी यादव मंडळी सुख भोगते, यद बाहुदंड गुप्तायाम स्वपुर्याम यदमूर्चिता, सगळे यादव भगवंताच्या सामर्थ्याने ज्या ठिकाणी आनंद भोगतायत असा भगवान आनंदी आहे ना. आणि क्वचित ते त्यांची सुधर्मा सभा, त्याचप्रमाणे सर्व यादव कुल, द्वारका कशी आहे सांग ना. अर्जुन एक काही बोलत नाही, दोनही बोलत नाही. तो जे खाली पाहतोय त्याची नजर वरती होत नाहीये. क्वचित ते नामयंतात. काय झालं अर्जुना, का बोलत नाहीस तू? काय झालं तुला? तू एकाही शब्दाचं माझं उत्तर दिलं नाहीस. तुझ्याकडून काही अपराध घडला का? अनेक अपराधाचे प्रकार आहेत. त्यापैकी पहिल्या अपराधाबद्दल ते म्हणतात काय झालं, क्वचित त्वं ब्राह्मणं बालम, का तू ब्राह्मणाचा अपमान केलास? का एखाद्या लहान मुलाचं, बालाचं तू संरक्षण करू शकला नाहीस? का वृद्धाची सेवा करू शकला नाहीस? का वृद्धाचं संरक्षण केलं नाहीस? एखाद्या रोग्याला मदत केली नाहीस? पहा, हे सगळे कर्तव्य आहेत माणसाचे. माणसाने आपल्यापेक्षा कमी शक्तीच्या माणसाला मदत करावी, बालाची मदत करावी, वृद्धांची सेवा करावी, रोग्यांना मदत करावी. का स्त्रियाची मदत करू शकला नाहीस? स्त्री बिचारी अबला आहे, तिची मदत कोण करणार? ती तुला मदतीला आली तुझ्याकडे आणि तू तिला मदत दिली नाहीस, असं काही झालं का? काय झालं? कशामुळे तू बोलत नाहीयेस? तुझ्याकडून काही अपराध झाला का? कुणी शरण आलं आणि तू शरणागताला अभय दिलं नाहीस, असं काही झालं का? क्वचित त्वं नागमो गम्याम, का कदाचित तुझ्याकडून नको ते घडलं? ज्या स्त्री बरोबर व्यवहार करायला न पाहिजे होता त्या स्त्री बरोबर तू व्यवहार केलास का? का काही एखाद्या स्त्रीने तुला आपल्या स्त्री धर्मानुसार बोलावलं आणि तू गेला नाहीस, असं काही झालं का? पराजितो वा, का तो तुझा कोणी पराजय केला? का द्वारकेमध्ये तुझा अपमान झाला? का द्वारकेमध्ये तुला काही कोणी नीट मान दिला नाही का? का कुणी काही शब्दाने बोललं का? कुणी काही अपमान केला का? अपि स्वत पर्यभुंक्त्वास्त्वं, का तू संभोज्यान वृद्ध बालकान, का तू वृद्ध बालक याच्या आधी जेवण केलंस? त्यांना न देता तू भोजन केलंस का? का जुगुप्सित काही कर्म केलं, वाईट कर्म केलं? काय सांग, मला सांग. अरे मी तुझा थोरला भाऊ आहे आणि मी राजाही आहे,
थोरला भाऊ आहे, तेव्हा तुला माझ्यासमोर हे कबूल करायला काहीच हरकत नाही. सांग. माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि धर्मराज प्रश्न विचारतोच आहे. नाना शंकास्पदम रूपम कृष्ण विश्लेष कर्षिता. हजारो प्रश्न विचारलेत आणि या प्रश्नांच्या या सगळ्या सरबत्तीनी अर्जुन एकही उत्तर देत नाही. शोकेन शुष्य वदन, काही बोलत नाही. एकतर अर्जुनाला बोलवतच नाहीये. त्याचा कंठ दाटून आलाय, कंठाला शुष्कता आली, कोरडेपणा आलाय, तोंडातून शब्द निघत नाहीत, जीभ वळत नाही, डोळ्यातून अश्रू खंडत नाहीत. आणि कुठून सुरुवात करावी कळेना. या ठिकाणी काय दुर्धर प्रसंग आहे की कृष्णाच्या निर्याणाची वार्ता, कृष्णाचा अभिन्न असलेला, कृष्णापासून विभक्त नसलेला, असा सख्य भावाने युक्त असलेला भक्त, त्याच्यावरही पाळी यावी. यापेक्षा अजून करुणा कोणती असतील, अजून करुणा प्रसंग कोणता असेल. आणि कृष्णेन संस्तभ्य शुचा, तो तसाच उभा राहिला, डोळ्यातल्या पाणी आपल्या हाताने पुसतोय आणि परोक्षेण समुन्नद्ध, कंठ इतका दाटून आला की आता कातर झाला, कातर थरथर कापू लागला, बोलता येईना. आणि एकदम अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. अर्जुनाने पहिला शब्द उच्चारला. काय सांगू दादा? वंचितोहम महाराज कृष्णना हरिणा बंधुरूपिणा. वंचितोहम महाराज. काय सांगू दादा? आज मी लुटला गेलो, आज मी हरलो, आज मला देवानी वंचित केलं, आज मला उपेक्षित केलं. मी स्वतःला श्रेष्ठ समजत होतो, भगवंताचा भक्त समजत होतो, पण भक्ताला देव सोडून गेला. या ठिकाणी हरी शब्द वापरलाय तो दोन अर्थाने. हरी म्हणजे हरण करणारा, दुःख हरण करणारा, त्याला आपण हरी म्हणतो. पण ज्याने माझं सगळं हरण केलं, ज्याने माझं सामर्थ्य हरण केलं, ज्याने माझा आनंद हरण केला, ज्याने माझं सर्वस्व हरण केलं, म्हणून तो हरी आहे. असा त्यांनी मला वंचित केलं, त्यांनी मला उपेक्षित केलं, त्यांनी मला टाकून दिलं आणि एकटाच निघून गेला. येन मे भृतम तेजो, ज्यांनी माझं सगळं तेज आपल्या बरोबर नेलं. सूर्य जावा, मावळावा आणि सगळं तेज निघून जावं, त्याप्रमाणे कृष्णरूपी सूर्य मावळला आणि माझ्यातलं सगळं तेज, सगळा प्रकाश, सगळं सामर्थ्य मी आज हरवून बसलो, मी गमावून बसलो, मी सगळं गमावून बसलो. काय सांगू दादा? यस्य क्षण वियोगेन लोको ह्य प्रियदर्शनः. यस्य क्षण वियोगेन. अहो, त्यांनी वर्णन केलंय की एखादा खूप प्रिय मनुष्य असतो. पती कोणाला प्रिय नाही? पत्नीला पती प्रियच आहे, पुत्राला पिता प्रियच आहे. पण ज्या क्षणी तो प्रेतरूप होतो त्या क्षणी अप्रिय होतो. ज्या क्षणी पती प्रेतरूप होतो त्या क्षणी पत्नीला तो अप्रिय होतो. जवळ ठेवून काय करू? घेऊन जा. आता अप्रिय झाला. ज्या क्षणी त्यातलं आत्मा निघून जातो, चैतन्य निघून जातं, त्या क्षणी अत्यंत प्रिय असलेली वस्तूही अप्रिय होते. अहो, यस्य क्षण वियोगेन, ते म्हणतात ज्याच्या एका क्षणाच्या वियोगाने मला सगळं जग अप्रिय वाटत होतं, जग सगळं मला निरर्थक वाटत होतं, सगळ्या जगाला मी प्रेतवत समजत होतो, तो कृष्ण आज निघून गेला, मला टाकून निघून गेला. मग या जगामध्ये राहून मी काय करू? यस्य क्षण वियोगेन लोको ह्य प्रियदर्शनः उक्थेन रहितो ह्येष मृतक प्रोच्यते यथा. ज्या उक्त म्हणजे प्राण, एकदा प्राण निघून गेला की जसं शरीर हे फक्त जाळायच्या उपयोगी पडतं, तसं आता या जगामध्ये अर्थशून्य भासे मजला. हा सगळा जीवनाचा पसारा मला अर्थशून्य वाटू लागलेला आहे.
हे सगळं जग मला आता निरर्थक वाटू लागलंय, चैतन्यहीन प्रेतवत वाटू लागलेलं आहे. माझं जीवनच मला प्रेतवत वाटू लागलं. आणि मग अर्जुन धर्मराजाला जे बोलतो ते त्याच्या स्वतःच्या जीवनातल्या सगळ्या घटना तो समोर मांडतो. त्याने म्हटलंय की अहो काय सांगायचं यात संशया द्रुपदैक्येह मुपागतानाम राज्ञाम स्वयंवर मुखे स्मर दुर्मदानाम. अहो दादा, यात संशयात ज्याच्या केवळ आश्रयामुळं कृष्ण होते म्हणून मी कितीतरी गोष्टी केल्या. सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणतात राज्ञाम स्वयंवर मुखे. ज्या वेळेला या द्रौपदीचं स्वयंवर राजाने ठरवलं द्रुपदाने, त्यावेळेला मी तिथे गेलो. हजारो लोक आले होते, हजारो राजे आले होते, अतिरथी होते, महारथी होते, कर्णासारखे. पण कोणालाही हा मत्स्यभेद करता आला नाही. मच्छाचा डावा डोळा, फिरता डावा डोळा खालच्या तेलामध्ये बघून उडवता आला नाही. मी तो पराक्रम केला आणि द्रौपदी जिंकली. पण हे कोणामुळे? कृष्णामुळे झालं. कृष्णामुळेच हे घडलं. आणि त्याचं कारणही असं आहे की कृष्णाचा माझ्यावरती एवढा लोभ होता आणि तिथूनच खरा लोभ सुरू झाला. त्याच्या आधी एवढी एकमेकांची भेट होत नव्हती. पण नंतर जेव्हा द्रौपदी ही कृष्णाची बहीण म्हणून पुढे आली किंवा बहीण म्हणून स्वीकृत झाली, त्यावेळेला श्रीकृष्णाचा अधिक लोभ वाढत गेला. त्यांनी असं म्हटलंय की आमच्यावरती कृष्णाची कृपा अशी झाली की एका पुराणामध्ये असं वर्णन आहे की लाक्षागृहामधून जेव्हा हे सगळे अर्जुनाधिक बाहेर पडले, पांडव बाहेर पडले, त्यावेळेला वनात फिरत 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 असताना एका यक्षाबरोबर अर्जुनाचं युद्ध झालं. आणि त्या यक्षाबरोबर युद्ध झाल्यानंतर त्या यक्षाला अर्जुनाने जिंकलं. तो यक्ष प्रसन्न झाला आणि अर्जुनाला म्हणाला, मी तुला वरदान देतो, तुझ्या युद्ध कौशल्याने मी प्रसन्न आहे, तुला वरदान देतो. काय वरदान दिलं हो? त्यांनी वरदान असं दिलं की किती बारीक वस्तू असली तरी तुला मोठी दिसेल, तुला ती मोठी वस्तू दिसेल, हे वरदान दिलं. आणि म्हणून माशाचा डोळा, डावा डोळा इतका बारीक असताना सुद्धा याला तो छेदता आला, कारण हे वरदान इथं उपयोगी पडलं. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला हे वरदान उपयोगी पडलं. असो, ही कृष्णाचीच कृपा आहे. ते म्हणतात अहो त्यावेळेला हजारो राजे माझ्या विरोधात आले, पण एका धनुष्याच्या टणत्काराने मी सर्वांना जिंकलं. अधिगताच कृष्णा, तिला मी जिंकलं. यत् संधी सन्निधानवह. ज्या वेळेला घटना अशी घडली की गोपाल कृष्ण आणि अर्जुन हे एकदा यमुनेवरती स्नान करण्यासाठी आपल्या स्त्रियासह मर्तमान गेलेले होते. स्नान केलं, त्या ठिकाणी क्रीडा केली, जलक्रीडा केली, यथेच्छ जलक्रीडा केली आणि बाहेर पडले. दोघेही बाहेर पडले. बाहेर पडल्याबरोबर समोर अग्नी हा एका ब्राह्मणाच्या रूपात आला आणि त्या अग्नीने हात जोडले आणि अर्जुनाला म्हणाला, मला भूक लागली आहे, मला खायला दे. कृष्णाने ओळखलं हा अग्नी आहे. कृष्णाने सांगितलं, अर्जुना त्याला खांडववन खायला पाहिजे, त्याला भूक लागली, याचं काही सामान्य भूक नाहीये, खांडववन याला दे. असं म्हणल्याबरोबर अर्जुनाने खांडववन जाळायला सुरुवात केली. या खांडववनामध्ये हा तक्षक सर्प होता. खांडववनात तक्षक सर्पाची पत्नी होती आणि मय हाही तिथे होता. अर्जुनाने हा खांडववन जाळायला सुरुवात केली तेव्हा खांडववनामध्ये अनेक पशु पक्षी, तर नाग हे सगळे त्यातून बाहेर पडले आणि तिथून हा अर्जुनाच्या या बाणापुढे कोणाचंच काही चाले ना. मय तिथून बाहेर पडला. मयाने हात जोडले, महाराज माझं रक्षण करा. कृष्णाने सांगितलं, अर्जुना याचं रक्षण कर, याचा उपयोग पुढे होणार आहे. मय सभा, कृष्णाने सांगितलं याचा उपयोग पुढे होणार आहे, तेव्हा तू याचं रक्षण कर. मयाचं रक्षण केलं आणि त्याच्याकडून मयसभा बांधून घेतली, जिथे दुर्योधनाचा अपमान झाला. त्यानंतर तिथून बाहेर पडला तक्षक. तो मात्र दुर्योधनाच्या साह्य त्यांनी घेतलं, दुर्योधनाचं साह्य घेतलं, दुर्योधनाकडे गेला
आणि तक्षकाची पत्नी बाहेर पडली, पण अर्जुनाने तिला ठार केलं. त्यामुळं तक्षक यांच्या वंशावर खार खाऊन होता, रागावून होता, यांना मारायचंच म्हणून ठरवलं होतं. आणि म्हणून तक्षक सर्प चावून परीक्षितीचा मृत्यू यामुळे झाला. एक परंपरा आहे ही, एकमेकांच्या संघर्षाची, सूडाची परंपरा आहे याप्रमाणे. आणि मग सगळे लोक तक्षकाधिक इंद्राला शरण गेले. इंद्र युद्धावरती आला. इंद्राने वरतून बाण मारायला सुरुवात केली आणि इंद्राच्या बाणाच्या पुढे अर्जुनाचे बाण सुद्धा तितकेच प्रभावी होते. आता इंद्राने पर्जन्यास्त्र सोडलं, त्यामुळे सगळी जाळ, सगळं आग विझून जायचा. अर्जुनाने अशा पद्धतीने काही बाणांची योजना केली की याचं पर्जन्यास्त्र खाली येऊच नये, आणि वरतून संपूर्ण बाणाचं आच्छादन टाकलं, खाली पावसाचा थेंब पडला नाही. आणि मग पुन्हा इंद्र परत गेला. इंद्राबरोबर युद्ध अर्जुनाने केलं आणि इंद्र देखील पराजित झाला. आणि मग खांडववन सगळं खाल्ल्यानंतर अग्निदेव प्रसन्न झाले आणि अग्नीने सांगितलं, अर्जुना मी तुला धनुष्य बाण आणि हा बाण भाता तुला देतो. अर्जुनाला घोडे दिले, रथ दिला, धनुष्य बाण दिलं. आणि या अग्नीनं हे दिल्यामुळं हे जे गांडीव धनुष्य होतं ते अग्नीने दिलेलं असल्यामुळं, त्याचे बाण आणि भाते अग्नीने दिलेले असल्यामुळे ते श्रेष्ठ दर्जाचे होते. ते कधी त्याला पराजितता प्राप्त झाली नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात की ज्या वेळेला यत्सन्निधा वह मुखांडव मग्न एदा मिंद्रंच सामरगणम तरसा अभिजित्य. इंद्रंच सामरगणम, इंद्रासह सगळ्या देवांना मी जिंकलं. आणि लब्धा सभामय कृता भूत शिल्पमाया, ज्या मयाला अद्भुत शिल्पमाया करायला लावली आणि त्यामुळं दुर्योधन फसला आणि दुर्योधनाला जलस्थलाभास झाला. तेव्हा हे सगळं कोणामुळे घडलं? हे फक्त भगवंतामुळे घडलं, कृष्णामुळे घडलं. अहो दादा काय सांगावं, या तेजसा नृप शरोंग्रीस महन मखार्थे. अहो ज्या वेळेला हे यज्ञामध्ये हे सगळं आपण राजसूय यज्ञ केला, त्या राजसूय यज्ञामध्ये जरासंधासारखा 10,000 हत्तींचं बळ असलेला हा ताकदवान वीर होता, पण भीमाने तो ठार मारला. सगळ्या राजांच्या डोक्यावर पाय देऊन ज्याला नरमेध यज्ञ करायचा होता तो जरासंध भीमाच्या ताकदीने ठार नाही झाला, तो कृष्णाच्या युक्तीने ठार झाला. भीमाची शक्ती तर होतीच, पण कृष्णाच्या नुसत्या नेत्र कटाक्षाने जी युक्ती सांगितली त्यामुळे तो ठार झाला. आणि म्हणून आपण हजारो लाखो कोट्यवधी अशा प्रकारचं सुवर्ण धन त्या ठिकाणी आणू शकलो आणि यावेळेला आपला यज्ञ आपण संपन्न केला. आणि त्याप्रमाणे हे देवा, त्या भगवंताला मी आज मुकलो. हे दादा पत्न्यास्तवादिमखम. आणि एवढंच कशाला, ज्या वेळेला ह्या दुर्योधनाधिक दुःशासनाधिक लोकांनी आपल्या पत्नीचा अपमान केला, द्रौपदीला सभेत आणलं, भर सभेत आणलं, ही असत सभा होती, त्या सभेमध्ये तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तिच्या केसाला धरलं. तिच्या केसाला धरता क्षणीच कृष्णाने प्रतिज्ञा केली की हिचे केस ज्यांनी धरलेत त्यांच्या सगळ्या बायका विमुक्त केस होतील. हे कृष्णाने कशाला, त्यांच्या कर्तव्यामुळे, त्यांच्या केलेल्या कर्मामुळेच त्याचा ते फळ त्यांना भोगावं लागलं. का तर ज्या द्रौपदीच्या एका केसाच्या अंबाड्याला त्यांनी धरलं, त्या द्रौपदीच्या एका केसाने सगळ्या बाकीच्या दुर्योधनाधिकांच्या बायका ह्या विमुक्त केश झाल्या, अर्थात त्या विधवा झाल्या. ते केवळ भगवान गोपाल कृष्णामुळे. आणि ते म्हणतात याप्रमाणे स्पष्टम विकीर्य पदयो पतिताशु मुख्या योनो जुगो पवन. आणि एवढंच कशाला, आपण वनवासामध्ये होतो, एक एक गोष्टी त्याला आठवत आहेत. आपण वनवासामध्ये होतो त्यावेळेला 10,000 शिष्यांना घेऊन दुर्वास आले आणि हे केवळ दुर्योधनाने सांगितल्यामुळे आले की जा रात्रीच्या वेळेला, रात्री 12च्या पुढे जा आणि भोजन मागाय. कोणतं भोजन? मला पाहिजे ते इष्ट भोजन, माझ्या मनामध्ये येईल ते अभिष्ट भोजन पाहिजे, यथेच्छ.
म्हणून 10,000 शिष्यासमवेत दुर्वास गेले. आता त्याला माहित होतं की 12च्या पुढे थाळी चालत नाही, पण दुर्वास आणि त्यांचे 10,000 शिष्य स्नान करण्यासाठी नदीवर गेले आणि परत यायच्या आत गोपालकृष्ण तिथे आले आणि द्रौपदीला म्हणले, अगं द्रौपदी, मला भूक लागली, काही खायला आहे का? द्रौपदी म्हणली, आता काय असेल खायला? आता काहीच नाही. त्यांना माहीतच नव्हतं की हे शिष्य येणार आहेत म्हणून. द्रौपदी चकित झाली, म्हणली, अहो काय कृष्णा, या वेळेला येणं असतं का? म्हणे, मला भूक लागली, खूप भूक लागली, काहीतरी असेल ते बघ. ती म्हणली, काही नाही, सगळे भांडे मिसळून ठेवलेत, सगळे भांडे स्वच्छ आहेत. नाही नाही म्हणले, बघू दे मला तवा, तुझा तवा बघू दे. शाका नशिष्ट मुपयुज्य. त्या तव्याला एक बारीक कोथिंबिरीचं पान लागलेलं होतं, एक शाका नशिष्ट भाजीचं पान लागलेलं होतं. तेवढं भाजीचं पान कृष्णाने तोंडामध्ये घातलं आणि सगळे शिष्य 10,000 शिष्यांचे पोट भरले. हा दुर्वास ऋषींचं पोट भरलं. शाकान्न शिष्ट मुपयुज्य यतस्त्रिलोकीम. अहो, जो त्रैलोक्याचा अधिकारी त्यांनी एक घास जरी खाल्ला, एक कण जरी खाल्ला, तरी तो विश्वंभर आहे, विश्वाचं पोट भरणार आहे. आणि याप्रमाणे ज्या तेजसावत बाबा. आणि एवढंच कशाला, ज्या वेळेला आपण या विराटाच्या घरी होतो, आपला या ठिकाणी आपण अज्ञातवास संपत आलेला होता. आणि या वेळेला उत्तर गोग्रहण म्हणजे ज्या वेळेला गायी पळविल्या या त्यांच्याकडल्या विराटाकडल्या. हा कुणी पळविल्या? तर दुर्योधनादिकांनी पळविल्या. पण ज्याचं रक्षण करण्यासाठी आता उत्तरामध्ये काही ताकद नव्हती फारशी, पण बृहन्नडा होता अर्जुन. बृहन्नडा कशामुळे झाला? कारण जेव्हा तो इंद्राकडे गेला, इंद्राच्या जवळ बसला, तेव्हा त्यावेळेला सगळ्याच इंद्राच्या ज्या अप्सरा आहेत त्या सगळ्या याच्या आईच मानल्या गेलेल्या आहेत. तेव्हा इंद्राच्या अप्सरांनी अर्जुनाला विचारलं की माझ्याबरोबर लग्न कर, पण अर्जुनाने नकार दिला, म्हणजे आई, तुम्ही माझ्या आई आहे. त्यावेळेस तिने शाप दिला उर्वशीने की तुला 1 वर्ष बृहन्नडा म्हणजे नपुसक व्हावं लागेल. याप्रमाणे तेवढ्या 1 वर्षाच्या कालावधीत हे इकडं होते, विराटाच्या घरी होते. आणि या वेळेला नृत्य शिकवत होता हा अर्जुन. उत्तरेला म्हणजे आपल्या सुनेला, समजा पुढे होणाऱ्या सुनेला नृत्य शिकवत होता. या वेळेला उत्तर म्हणजे तिचा भाऊ, उत्तरेचा भाऊ, तो युद्धाला निघाला. अर्जुन म्हणला, मी येतो तुझ्यासोबत. आणि अर्जुनाने बागडोर धरले. अर्जुन तिथे आला आणि आल्याबरोबर उत्तराला बाजूला केलं. म्हणजे तू हो बाजूला, म्हणजे मी युद्ध करतो म्हणे. आणि दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण, भीष्माचार्य सुद्धा, कृपाचार्य, या सगळ्यांना हरवलं, सगळ्यांना मूर्छित पाडलं आणि त्यांच्या अंगावरचे वस्त्र काढून नेले, त्यांच्यावरचे किरीट, कुंडल, टोप सगळे काढून राजाला देऊन टाकले. हे म्हणले, घ्या. कोणी जिंकलं म्हणले? हे जिंकलं कोणी? कोणाच्या बळावर जिंकलं? अर्जुन म्हणतो, हे सगळं भगवंतांनीच घडून आणलं. आणि एवढंच कशाला? अहो, आपण वनामध्ये असताना जेव्हा मी पाशुपतास्त्र मिळविण्यासाठी प्रयत्न करत होतो, त्यावेळेला भगवान महादेवाची प्रार्थना केली पाशुपतास्त्रासाठी. भगवान महादेव असे तसे प्रसन्न होणारे नव्हते. त्यांनी परीक्षा घेतली. त्यांनी एका भिल्लाचं रूप घेतलं आणि युद्धाला आले. समोर एक डुक्कर होतं, त्या डुकराला बाण मारला. ते रानडुक्कर, बाण लागला अर्जुनाचा आणि बाण लागला व्याधाचा. दोघांचाही बाण लागले आणि दोघे एकमेकाला भांडू लागले. म्हणले, माझा बाण आधी लागला. अर्जुन म्हणला, माझा लागलाय. ते म्हणले, माझा लागलाय. म्हणले, मग आता काय कर? युद्ध कर. या वेळेला त्या किराताबरोबर अर्जुनाने युद्ध केलं. हे किरात म्हणजे किरात नव्हते, ते महादेवच होते. आणि ज्या वेळेला महादेव प्रसन्न झाले, म्हणले, वारे वा अर्जुना, तुझ्या या शर कौशल्याने मी प्रसन्न झालो, तुला मी पाशुपतास्त्र देतो. हे देवा, हे दादा, अन्येपिचामह, ते म्हणतात महेंद्र भवने महदासनार्धम, मला पाशुपतास्त्र मिळालं. आणि एवढंच कशाला, मला या वेळेला निवात कवचासारख्या
राक्षसांना मारण्यासाठी जेव्हा मी गेलो तेव्हा निवात कवचाला तर ठार केलंच, पण इंद्राने मला त्यांचं अर्ध आसन मला दिलं आणि इंद्राचं अर्ध आसन, इंद्राच्या आसनाच्या जवळ बसण्याची माझी क्षमता निर्माण झाली, ती माझी एकट्याची नव्हती, ती भगवंतामुळे झाली. अहो एवढंच काय दादा, यद बांधव कुरुबलाब्धी मनंत पार. अहो एका रथावर मी युद्ध केलं, एका धनुष्याने युद्ध केलं. रथही तोच होता. 18 दिवसाच्या काळात रथ बदलावा लागला नाही, 18 दिवसाच्या काळात धनुष्य बदलावं लागलं नाही. हजारो लोकांचे रथ मोडले, कोणाचे घोडे मेले, कोणाचे धनुष्य तुटले, माझं असं काहीच झालं नाही. हे कशामुळे झालं असेल? यो भीष्म कर्ण गुरु शल्य चमुष्म दभ्र. आणि काही सामान्य लोक होते का हो? भीष्माचार्यासारखे, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण हे सगळे लोक होते. जेव्हा भीष्माच्या बरोबर मी युद्ध करत होतो यावेळेला भीष्माचार्य यांच्याबरोबर युद्ध करताना शिखंडी समोर होता. शिखंडी म्हटला मला भीष्माचार्याचा बदला घ्यायचा आहे, कारण तो पूर्वीची जी कहाणी आहे ती त्यांच्या 3 स्त्रियांपैकी एका स्त्रीने जाळून घेतली आणि त्यापैकी त्या भीष्माचार्यांनी त्यांच्याबरोबर लग्न केलं नाही म्हणून तिने जाळून घेतलं आणि तीच पुढे बृहन्नडा या रूपामध्ये प्रगट झाली. आणि याप्रमाणे या बृहन्नडेने हे रूप धारण केलं आणि भीष्माचार्याबरोबर युद्ध करण्यासाठी ती उभी राहिली. आणि उभी राहत असताना भीष्माचार्यांना तर बाण मारता येईना, कारण स्त्री एक पुरुष आहे याचा निर्णय झाला नव्हता. तो पुरुषावरच फक्त बाण मारायचा, स्त्रियांवर मारायचा नाही. म्हणून काय करावं हा प्रश्न पडला. आणि या वेळेला त्याच्या मागून अर्जुन बाण मारत होता आणि भीष्माचार्याला हे बाण लागत होते. भीष्माचार्य म्हणाले बाण कोणाचे आहेत? शिखंडीचे बाण नाहीयेत, हे बाण अर्जुनाचेच आहे. कारण असे बाण शिखंडी मारू शकत नाही. वर्णन असे महाभारतामध्ये त्याने असं वर्णन आहे, अर्जुनस्य मे बाणाः न मे बाणा शिखंडिनः. ते म्हणतात हे बाण अर्जुनाचे, शिखंडीचे असू शकत नाही. कारण माघ मासे गवाईव छिद्यंती मम गात्राणी माघ मासे गवाईव. त्याची घटना अशी घडली की महाभारत लिहायला गणपतीला बोलावलं. व्यास महर्षी म्हणाले गणेश तुम्ही मला मदत करा, महाभारत लिहायला मदत करा. गणेश म्हणाले मी मदत करतो, पण एका अटीवर करतो, मी थांबणार नाही. तुम्ही सांगा मी थांबणार नाही, ज्या क्षणी तुम्ही थांबाल त्या क्षणी मी निघून जाईल. व्यास म्हणाले ठीक आहे, पण आता माझी अट आहे. म्हणजे काय? हे पूर्ण शब्दाचे अर्थ कळल्याशिवाय तुम्ही वाक्य पूर्ण करायचं नाही. तुम्ही श्लोकाचा अर्थ कळाला तरच पुढे जायचं, नाही तर नाही जायचं. गणपती म्हणाले तर काय अवघड आहे, ठीक आहे म्हणजे चलू द्या. याप्रमाणे आणि मग या श्लोकामध्ये या श्लोक आला हा माघ मासे गवाईव. काय म्हणजे माघ मासे? माघ मासाचा काय संबंध आला आणि गवा म्हणजे काय? काही कळे ना. गणपती थांबले आणि गणपती ज्या वेळेला थांबायचे तेव्हा व्यास पुढचा विचार करायचे, त्यांना विचार करायला वेळ मिळायचा. आणि गणपती विचार करू लागले, कारण पूर्ण अर्थ कळल्याशिवाय श्लोक पुढे लिहायचंच नाही. ते म्हणले एवढं कळालं, अर्जुनस्य मे बाणः न मे बाणा शिखंडिनः एवढं कळालं आणि छिद्यंती मम गात्राणी कळालं, पण माघ मासे गवाईव काही कळेना. ते हा कूट श्लोक आहेत. असे अनेक कूट श्लोक महाभारतात आहेत. माघ मासे गवाईव, माघ मासे, माघ मासाचा काही संबंध नाही. माघ मा म्हणजे विंचाची मादी. तेव्हा विंचाची मादी जेव्हा विते तेव्हा तिचं पोट फाडून सगळे पोरं बाहेर येतात, ते पिल्ले बाहेर येतात पोट फाडून. तेव्हा जी विंचाची मादी जेव्हा विते तेव्हा पोट फाडून तिचे पिल्लं बाहेर येतात. त्याप्रमाणे हे बाण माझं पोट फाडू लागले, हा अर्थ आहे त्याचे. माघमा से गवाईव. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की या वेळेला भीष्माचार्याला कळालं की हे शिखंडीचे बाण नाहीये. ह्या पैकी शिखंडी हा अशा पद्धतीने भीष्माचार्याबरोबर युद्ध करत होता.
इकडे कर्ण, यो भीष्म कर्ण, यो भीष्म कर्ण गुरु शल्य. गुरु स्वतः द्रोणाचार्य युद्धाला आले. आणि कर्ण तर काय, कर्णाबरोबर युद्ध करणं अवघड होतं, कारण कर्ण समान ताकदीचा होता, सूर्यपुत्र होता, सर्व प्रकारच्या अस्त्र आणि शस्त्रविद्येने संपन्न होता. पण कर्णाचे बाण, गंमत अशी झाली की ज्या वेळेला अर्जुनाने खांडववन जाळलं त्यावेळेला त्याच्यामधून जे काही नाग बाहेर पडले, त्या नाग त्यातलाच एक तक्षक सर्प आहे, तक्षक नाग आहे. त्यांचे जे कुळ होतं त्यांनी अर्जुनावर सूड उगवण्यासाठी काही प्रयत्न केले, पण आता अर्जुनावर सूड उगवता येईना. शेवटी एक वेळ गाठली, म्हणले काही नाही, एक नाग आला सळसळ सळसळ करत युद्धाच्या वेळेला आणि कर्णाला म्हणाला, कर्णा मला तुझ्या बाणावर बसू दे, तुझ्या बाणावर बसू दे, तू बाण मार, मी अर्जुनाचा गळा घोटतो. कर्ण म्हणाला जमणार नाही. कर्ण मानी होता, मानी कर्ण. तो म्हणला लोक म्हणतील कर्णाच्या बाणाने अर्जुन ठार झाला, त्या सर्पामुळे ठार झाला, तुला मला मोठेपणा द्यायचा नाही म्हणले, तुला तुझं काय करायचं ते कर, मी युद्ध एकटाच करणार, मला तुझा बाण नको, मला तुझं साह्य नको. पण एका बाणावर हा बसलाच, एका बाणावर एक नाग बसला, कर्णाला नकळत बसला आणि तो बाण कर्णाने सोडला. तो बाण कसा होता याचं वर्णन मोरोपंतांनी केलेलं आहे. तो शरगर धर वरसा, तो शरगर धर वरसा, पविसार विसा स्मरारी सायकसा, पार्थ भुजांतरी शिरला, वल्मिका माजिना गनायकसा. तो जो बाण आला सळसळ सळसळ करत, कृष्णाने पाहिलं की हा बाण आता अर्जुनाचा गळाच घोटणार आहे, कारण त्याच्यावर सर्प बसलाय, तो सर्प अर्जुनाचा गळा सोडणार नाही. आणि कृष्णाचं कौशल्य असं की त्या बाणाच्या येण्याची गती आणि इकडे आपल्या रथाचं संचलन करताना तो रथ कृष्णाने खाली त्या दोन्ही सगळ्या जे 4 घोडे होते त्या 4 घोड्यांचे पाय खाली वाकवले. आता तो अर्जुनाच्या गळ्याला लागणार होता, पण पाय खाली वाकवले आणि बाजूला सरला. बाजूला सरल्याबरोबर त्या बाणाचा नेम चुकला आणि अर्जुनाच्या तो दंडामध्ये घुसला, गळ्याला लागण्याच्या ऐवजी दंडात घुसला. हे कृष्णाचं कौशल्य. नसतं तर त्या अर्जुनाचा गळा या ठिकाणी घोटलाच गेला असता. पण कृष्णाने हे कौशल्याने आपलं रथ संचलन केलं. काय रथ म्हणजे नुसता चालवायचा होता काय? नाही, बाण चुकवायचे होते, बाण अंगावर घ्यायचे होते, त्याला लागू द्यायचे नव्हते. तेव्हा अशा प्रकारचं हे सगळं कौशल्य कृष्णानेच केलं. आणि कृष्ण नसता तर या कर्णाबरोबर युद्ध करणं अवघड होतं. असो, याप्रमाणे कृष्णाने सगळं कौशल्य केलं. आणि यो भीष्म कर्ण कुरुशल्यच्या मुष्व दभ्र राजन्यवर्य रथमंडल मंडित असू. किती मोठमोठे लोक माझ्याबरोबर युद्ध करत होते, पण ह्या सगळ्यांना मी पुरून उरलो, त्याला फक्त भगवान गोपाल कृष्णच कारण आहे. आणि ज्याप्रमाणे अस्त्रान्य मोघ महिमाने निरूपिताने, ज्या वेळेला माझे घोडे थकले, त्यांना तहान लागली, म्हणून माझ्या घोड्यांना मी एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी आणलं. त्याच वेळेला हजारो सैनिक माझ्या अंगावर धावून आले. हजारो सैनिकांनी मला बाणाचा वर्षाव केला. माम शांत वाहमर यो रवी रथिनो भूविष्ठम. एका ठिकाणी माझा रथ मी थांबवला, श्रांत. माझे घोडे थकले होते, त्यांना तहान लागली म्हणून थांबलो. आणि लोकांनी माझ्या अंगावर प्रचंड अशा प्रकारचा प्रहार करायला सुरुवात केली. त्यावेळेला हे सगळे प्रहार कृष्णाने चुकवले आणि कृष्णाने माझं रक्षण केलं. तेव्हा अशा गोपाल कृष्णाला मी आज वंचित झालो. तेव्हा हे या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग त्यांनी वर्णन केलेले आहेत. या हा सूर्य हा जयद्रथ या प्रसंगी किंवा इतर अनेक लोकांच्या बरोबर युद्ध करताना माझं भगवंतानी क्षणाला रक्षण केलं. जयद्रथ वधाच्या वेळेला रक्षण केलं. आणि जसं प्रल्हादाचं रक्षण नृसिंह भगवंतांनी केलं, त्याचे सगळे शस्त्र अस्त्र सगळे मुंडून टाकले, त्याप्रमाणे माझ्यावरती सुद्धा जे जे शस्त्र आणि अस्त्र आले ते भगवंतांनी मुंडून टाकले. आणि या वेळेला नर्माण्युदारुच स्मित शोभितानी, मी काही वेळेला कृष्णाला उपहासाने म्हणायचो, वा काय कृष्णा, काय तुमचा सत्यवादीपणा. काही वेळेला कृष्ण खोटं बोलायला लावायचे. कर्णावरती
विरथ असताना बाण मारायला लावला. त्यावेळेला मी म्हणलं, काय कृष्णा, तुम्ही तर सत्यवादी म्हणवता, एवढी गीता सांगता, एवढं धर्म सांगता, मला असं मारायला लावता. अशा पद्धतीने कृष्णाचा कधी कधी मी उपहासही केला, पण कृष्णाने कधी माझ्यावर राग धरला नाही. नरपांडुदार रुचिर स्मित शोभितानी हे पार्थ हे अर्जुन सखे, माझ्यावर राग धरला नाही. तर उलट कधी प्रेमाने, तर कधी हसत, कधी स्मित करत, कधी पाठीवून थाप मारत, कधी हे पार्था, हे अर्जुना, हे सख्या, संडल पितानी, अशा पद्धतीचा संवाद केला. कृष्णावर मी अनेकदा हसत म्हणा, टोचून बोललो, पण कृष्णाने माझा कधी मानभंग केला नाही. उलट प्रेमानेच मला कुरवाळलं आणि माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. लुठंती हृदय मम बांधवस्य. अहो दादा, काय सांगावं, तुम्हाला तर सगळंच माहित आहे. शय्या सनातन विकथन भोजनादी, कोणत्या क्षणी कृष्ण माझ्या सोबत नव्हते. झोपताना बरोबर होते, बसल्यावर बरोबर होते, फिरताना बरोबर होते, जेवताना बरोबर होते, क्रीडा करताना बरोबर होते. अहो कधी कधी तर एका महाभारतात वर्णन आहे, कृष्ण अर्जुन हे कधी कधी इतके क्रीडा करायचे, कुठे जायचे यायचे, थकून जायचे आणि एकमेकाच्या अंगावर पाय टाकून झोपायचे. मी कृष्णाच्या अंगावर पाय टाकले हो. कृष्णाला मी इतकं सामान्य समजलो. कृष्णाला मी माझ्या घोड्याचे खरारे करायला लावले, माझं सारथ्य करायला लावलं. यापेक्षा मी काय. खरं कृष्णाचा मोठेपणा मी जाणला नाही. कृष्ण भगवान आहे, कृष्ण देव आहे, हे मला कळालं पण उमजलं नाही. आपण म्हणतो ना, समजलं पण उमजलं नाही. मला उमजलं नाही, मला कळलं नाही की एवढ्या मोठ्या देवाला घोड्याचे खरारा करायचं कधी लावतात. माझ्या घोड्याची सेवा केली त्यांनी, मग जणू काही माझा नोकर आहे. माझ्या या रथाचं सारथ्य केलं, त्याला मी करायला लावलं. सख्यो सखैव पितृबन सोहम नृपेंद्र हित पुरुषोत्तमेन. असा पुरुषोत्तम भगवान नरेंद्र, त्याला मी इतकं असं खालच्या दर्जाने वागवलं. अरे अरे अरे, मी खरोखर वाईट आहे आणि हृदयेन शून्य, हा मी खरोखर मूर्खच आहे असंच म्हणावं लागेल. अध्वन्युक्रम परिग्रह ते म्हणतात. आणि दादा काय सांगू, तेच धनुष्य होतं, तेच बाण होते, तेच घोडे होते, तोच रथ होता आणि तोच मी होतो. भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी यादव सगळे मैरेय प्राशन करून बेधुंद झाले. सगळ्या यादवांनी एकमेकांना मारलं, सगळे नष्ट झाले. 4-5 यादवच फक्त शिल्लक राहिले आणि पंचावशेषित 4-5 यादव शिल्लक राहिले. आणि गोपाल कृष्णांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या पत्न्यांना, ज्यांनी त्या ठिकाणी स्वार्पण केलं त्या गेल्या, पण ज्या शिल्लक राहिल्या त्यांना घेऊन मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे हस्तिनापुराला येत होतो. रथामध्ये त्यांना घातलं होतं, पण रथामध्ये घालत असताना, रथामधून येत असताना काही गवळ्याच्या पोरांनी मला अडवलं. हे इथून जायचं नाही, आमचे खेळ चाललेत म्हणून थांबवलं. आणि हातात त्यांचे टिकुरे होते, त्या टिकुऱ्यांनी त्यांनी मला मारलं. त्यावेळेला तेच धनुष्य होतं, तेच बाण होते. माझ्या भातात काही बाण नव्हते का? माझ्या भातात बाण होते, माझ्याजवळ धनुष्य होतं. माझे घोडे तेच होते ज्या घोड्यांनी मी 18 अक्षौहिणी सैन्यामध्ये युद्ध केलं. तेच घोडे, तोच रथ होता ज्या रथावर हनुमान बसले होते. तो रथ हनुमान मुद्दामच भगवंताने बसवले का? त्याचं कारण, जर भीष्माचार्याच्या बाणाने अर्जुनाचा रथ आकाशात उडाला असता म्हणे, असं वर्णन आहे. भीष्माचार्याचे बाण इतके जोरात लागत होते की अर्जुनाचा रथ आकाशात उडाला असता. पण एकदा मारुती आणि अर्जुन यांच्यामध्ये एक वाद लागला आणि या ठिकाणी मारुतीने सांगितलं, तुझे बाण काहीच करू शकत नाहीत, मी उडी मारली तर तुझे बाण तुटून जातील. पण कृष्ण साह्याला होते. कृष्णाने सांगितलं ठीक आहे म्हणले, पण जर समजा नाही तुटले तर काय? नाही तुटले तर तुला अर्जुनाच्या रथावर बसावं लागेल म्हणले. बसेल. आणि यांनी बाणाचा अंथरून टाकलं समुद्रामध्ये
मारुतीने उडी मारली, कृष्णाने खाली सुदर्शन चक्र ठेवलं होतं, त्यामुळं बाण तुटले नाहीत आणि त्यामुळं मारुतीरायाला अर्जुनाच्या रथावर बसावं लागलं. पण त्याचं कारण काय होतं तर त्याला कर्णासारखे, त्याचप्रमाणे भीष्माचार्यांच्या सारख्या बाणाचा जो वेग होता, ताकद होती, त्या अर्जुनाचा रथ आकाशात उडाला असता तो मारुतीमुळे उडाला नाही, मारुतीच्या शक्तीमुळे तो स्थिर राहिला, जागेवर राहिला. असो, याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की तोच रथ होता, तेच बाण होते, तेच घोडे होते, पण मी गवळ्याच्या पोराकडून हरलो, त्यांनी मला हरवलं. त्या ठिकाणी ते म्हणतात त्यांनी मला जिंकलं. अहो दादा, काय सांगू मी. आणि सर्वम क्षणेन, एका क्षणामध्ये सगळं संपलं. विनिर्जितोस्मी तद्वै धनुष ईशव सहसरथो हयास्ते सोहम रथी नृपतयो यत आनमंती. तोच मी, तेच धनुष्य, तेच बाण, तेच घोडे. काय नव्हतं? फक्त कृष्ण नव्हता, बाकी सगळं होतं. पण एका क्षणामध्ये सगळं समाप्त झालं. समय समय बलवान है, नहीं मनुष्य बलवान. कांबी अर्जुन जीत लिया, वही धनुष वही बाण. असे या ठिकाणी गुजरातकडे अशा प्रकारची म्हण प्रसिद्ध आहे. समय समय बलवान है, नहीं मनुष्य बलवान. अर्जुनाला किती वाटलं की मी युद्ध जिंकलं, पण नाही. भगवान गोपाल कृष्ण होते म्हणून युद्ध जिंकता आलं नाही, तर कांबी अर्जुन लूट लिया, एका साध्या गवळ्याच्या पोराने अर्जुनाला लुटलं. जीत लिया, वही धनुष वही बाण. तेच धनुष्य होतं, तेच बाण होते. याप्रमाणे हे दादा राजो स्वया विपृष्टा विप्रशाप विमूढानाम निघ्नताम मिथा. कृष्णाच्या यादव कुळाला ब्राह्मणाचा शाप झाला आणि सगळं कुळ नष्ट झालं. भगवान गोपाल कृष्ण निजधामाला गेले. हे ऐकल्याबरोबर या ठिकाणी सर्व स्तंभित झाले. पांडव स्तंभित झाले, द्रौपदी होती, कुंती होती, आणि हे सगळे चकित झाले. आता बस संपलं म्हणले. आता याच्या पुढे आपल्याला आपलं स्वतःचं श्रेय साध्य करायचंय, बस आता काही करायचं नाही एवढं म्हटले. आणि अर्जुनाने आता स्वतः धर्मराजासह सर्वांनी राज्य या परीक्षितीला दिलं, राज्याभिषेक केला. तिकडे वज्रावाला राज्याभिषेक घडून आणला आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून त्या ठिकाणी त्यांनी एक यज्ञ केला त्या ठिकाणी. आणि यज्ञ करून त्या यज्ञामधला अग्नी यांनी प्राशन केला युधिष्ठिराने. आणि मूक जडवत अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये, जसा एखादा मुका बहिरा जड मनुष्य असावा त्याप्रमाणे राहिले. अंगावरच्या फक्त वस्त्रानिशी सगळे बाहेर पडले. ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, कुणी बोललेलं कळत नाही, अशी अवस्था केली स्वतःची. आणि उन्मत्त मूक जडवत अशा अवस्थेने ते जे निघाले ते उत्तर दिशेला गेले आणि तिथून त्यांचं स्वर्गारोहण झालं. तेव्हा त्यांचा स्वर्गारोहणासंबंधीचं विवेचन, त्याचप्रमाणे स्वर्गारोहण कसं झालं आणि पुढे मग परीक्षितेनी राज्य कसं केलं या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत.